मुंबईत पुन्हा एकदा भाषिक वादाचा मुद्दा तापलाय। या पार्श्वभूमीवर अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदर शहरात आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढला जाणार आहे। मात्र तत्पूर्वी मंगळवारी पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे। सध्या त्यांना काशीमीरा पोलीस ठाण्यात ठेवलं आहे। अविनाश जाधव यांना पहाटे ताब्यात घेण्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे। पोलिसांनी याआधीच मनसेच्या या मोर्चाला परवानगी नाकारली होती। त्यानुसार पोलिसांनी सोमवारपासूनच मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती। यावेळी अविनाश जाधव यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती। मात्र हा मोर्चा निघणारच असा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता। याची माहिती अविनाश जाधव यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली होती। काही वेळापूर्वी माझी पत्रकार परिषद सुरू होती आणि पत्रकार परिषद सुरू असताना मला एक नोटीस आली आणि ती नोटीसमध्ये मी आणि शहर अध्यक्ष संदीप राणे आम्हाला दोघांना उद्या आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदर येथे येण्यास बंदी आहे। मला माहीत नाही आहे सरकार मराठी माणसाच्या बाबतीत असं का करते। ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे झाले नाहीत, परंतु आम्ही मोर्चा काढायच्याच आधी आम्हाला घाबरवण्यात येतंय। मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की मीरा भाईंदरमधला म हा मराठीचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आज या लोकांनी एक वातावरण तयार केलेलं आहे की मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस कमी आणि बाहेरची लोक जास्त आहेत। सो या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी मीरा भाईंदरमधले जेवढे भूमिपुत्र आहेत, जे स्वतःला मराठी मानतात, जे मराठीवर प्रेम करतात, अशा प्रत्येक माणसांनी उद्याच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन कायमस्वरूपी मीरा भाईंदरमधल्या नेत्यांना दाखवून देऊया की मीरा भाईंदर देखील मराठी माणसाचा आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच मीरा रोड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। संबंधित व्यापारी मराठीत बोलला नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणावरून मनसेच्या 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे। यानंतर मराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मनसेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे। मात्र अविनाश जाधव यांना मोर्चापूर्वीच ताब्यात घेतल्यानंतर आता मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। या संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।